समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जिल्हा नियोजन समिती सांगली व जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2024-25 अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत पलूस तालुक्यातील चोपडेवाडी, संतगाव, बुर्ली, दह्यारी, तुपारी, नागठाणे, सुकवाडी, अंकलखोप या गावांना यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत औदुंबर येथे संपन्न झाला। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी तेजस्विनी नरवाडे, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार मनोहर नांदे पाटील, गटविकास अधिकारी राजेश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, जेके बापू जाधव, अंकलखोपच्या सरपंच राजश्री सावंत आदींसह विविध गावातील सरपंच, नागरिक उपस्थित होते। प्रास्ताविक व स्वागत घनश्याम सूर्यवंशी यांनी केले। दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले। आभार सचिन पाटील यांनी मानले। म्हणलं तर बोटी शासनाने त्या काळात थोड्या दिल्या। बोटींची ऑर्डर जिल्हा परिषद डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषद मधनं पुन्हा तो कोणतरी जो बोट बनवणारा असेल त्याला दिली आणि 50% बोटी त्या काळामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाल्या। 50% गावं थोडीशी राहिली होती। तर दुर्दैवाने नंतर कोरोनाचा काळ आला म्हणून हा बोटींचं कामकाज राहिलं। आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो, परंतु ह्या ज्या काही माझ्या मतदारसंघातली थोडीफार गावं राहिलेली होती त्याची मागणी मी करत असताना तुम्ही त्याची गांभीर्याने दखल घेतली। पोट तिडकीने मी ज्या वेळेस डीपीडीसी मध्ये ही भावना मांडत होतो, मी पाहत होतो प्रत्येक वेळेस तुम्ही केवळ मला बोलायची संधी देण्याच्या पलीकडे जाऊन मी जे काही लोकांच्या भावना मांडत होतो, कार्यकर्त्यांच्या भावना मांडत होतो, त्या सगळ्या आपण ऐकून घेत त्याची नोंद घेत तातडीने त्याच्यावर कारवाई करत होता। खरं सांगायचं म्हणलं तर दादा, आज मला आपल्या सर्वांच्या बाबतीत मनापासून तुमचे आभार मानायचे, कारण राज्यामध्ये अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार काम करतात, परंतु ज्या नेत्यांमध्ये माणुसकी असते अशी जेव्हा माणसं काम करतात त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटत असतात। आणि ती माणुसकी दादा तुमच्या कामातनं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली, त्याबद्दल तुमचे मनापासून ह्या पलूस तालुक्यातनं आभार मानतो। दादा सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस बोट मिळत नव्हती, पुन्हा पूर येत होता, पाऊस अनियमित पाऊस, 4-4 महिने पाऊस, मध्यंतरी परत 2021ला पूर परिस्थिती निर्माण झाली आणि मी निर्णय घेतला की आता या कोरोनाच्या कालावधीत आता शासनाची वाट पाहायची नाही। मी आमचे काही कन्सल्टंट बोलवले आणि या कन्सल्टंटच्या माध्यमातून मी यूएस मध्ये जे अमेरिकन कोस्ट गार्ड बोटी वापरतात अशा 9 बोटी या माझ्या तालुक्यातल्या संरक्षणासाठी या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्याला प्रशिक्षण दिलं जे चालक असतील ते, आणि त्या चालकांना सुद्धा या ठिकाणी त्या 9 बोटी सुसज्ज ठेवला। मला अभिमान आहे की ज्या महाराष्ट्रात कुठेही पूर परिस्थिती जर दुर्दैवाने निर्माण झाली तर लोक आम्हाला फोन करतात आणि आमच्या या बोटी त्या ठिकाणी मदत करण्यासाठी जातात। नुकतंच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लातूर जिल्ह्यामध्ये या आमच्या बोटी आम्ही मदत करण्यासाठी पाठवलेल्या होत्या। आणि म्हणून दादा आज जी काय आमची म्हणजे ही बोटी आज प्रत्येक गावाला मिळावे ही त्या गावातल्या ग्रामस्थांची, ग्रामपंचायतीची अपेक्षा होती। आज तुम्ही पूर्ण केली। अजून कलेक्टर साहेब आमच्या 4 बोटी शिल्लक आहेत, म्हणजे सीओ साहेब, तर ते येणाऱ्या डीपीडीसी मध्ये दादा छोटस आपण ह्या ठिकाणी आमची मागणी पूर्ण करावी अशी नम्रपणे इथं मी आपल्याला विनंती करतो। म्हणजे वारंवार येणाऱ्या ह्या अतिवृष्टीमुळे आपण नदीकाठच्या गावांची काही व्यवस्था केली पाहिजे असं जिल्ह्याच्या नियोजन करणाऱ्या सगळ्यांना वाटलं आणि त्यातून या बोटी खरेदी केल्या, 8 इथे दिल्या। बाळासाहेबांनी असं म्हणलं की आम्हाला आणखीन काही लागतील, तर मला माझे ओएसडी बाळासाहेब यादव पाहून काढात असं म्हणाले की थोडे ह्या ॲडिटरीत पैसे शिल्लक आहेत, त्यामुळे आपल्याला अजून काही बोटी घेता येतील, तर ते या वर्षी घ्याव्यात का पुढच्या वर्षीच्या पावसाच्या पुरेशा आले, तर यावेळेला खूप उशीर झाला, जवळजवळ 3-4 वेळा पुन्हा टेंडर काढावं। त्यामुळे अगदी पाऊस संपला असं म्हणूया की आवश्यकता संपली अशा वेळेला ह्या बोटी हातात आल्यात, पण भविष्यात उपयोगी पडतील। त्यामुळे एक चांगला निर्णय आपत्तीच्या दृष्टीने आपण घेतला। राज्यातली सगळी स्थिती पाहता जे सरकारने पॅकेज घोषित केलंय ते आपल्याला माहिती आहे। बाळासाहेबांनी उल्लेख केला की पलूस तालुका त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये नव्हता, काही ना काही त्याची मोजणी चुकली होती, थोडं संवाद नीट झाला नाही आणि तोही तालुका आता आला। गटापासून थोडं पूर जिथपर्यंत पोहोचणार नाही तिथपर्यंत नेता येईल का
मलाही मान्य आहे की वर्षानुवर्ष राहणारी ही घरं पाडणार कशी, त्याची मानसिक तयारी कशी होईल, परंतु काही रचना 100-200-300 घरांची ही इमारत फॉर्ममध्ये ज्याची मानसिकता इमारतीत राहू शकत नाही गावातले लोक. मी एका छोट्या गावात राहतो, आमचं आपलं घर बरं, पण एक टेम्पररी व्यवस्था ज्याला छावणी म्हणून ही थोडी खालचे 2 फ्लोअर जे आहेत ते रिकामे ठेवून थोडी उंच करता येईल का. पुराची स्थिती लक्षात आल्यानंतर गावातल्या गावात लोकांना त्या इमारतीमध्ये शिफ्ट करता येईल का. शिरोळ तालुक्यामध्ये हा विचार नाना पाटेकर आणि मी करत होतो. त्याच वेळेला पुन्हा एकदा नॉर्मल स्थिती आली का मी विसरतो तसा विषय मागे पडला. त्यामुळे जिल्ह्याचे कलेक्टर असतील, जिल्ह्याचं प्रशासन असेल, जिल्ह्याचे लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार असतील, आणि याचा कायमचा विचार केला पाहिजे. राज्याने याचा विचार केलाय तो असा की अतिवृष्टीनंतर जो फुगवटा निर्माण होतो तो आपल्याला पाईपलाईनने मराठवाड्यात शिफ्ट करता येईल. त्याचं एक मोठं टेंडर आता जागतिक बँकेच्या कर्जामधून टेंडरची सगळी टेंडर डिझायनिंग करतो म्हणजे झालंय. त्याचं डिझाईन झालं की ही पाईपलाईन कशी जाईल, त्याचं एस्टिमेट झालं, त्याचं टेंडर डॉक्युमेंट तयार झालं, आणि त्याच्यातून आपल्याला कायमस्वरूपी हा एक विचार करता येईल. पण हा लगेचचा उपाय आहे की 2-4 गावांची थोडी उंचावरची इमारत रचना उभी करून जरा पुराचा अंदाज आल्यानंतर लोक तिकडे शिफ्ट करता येईल का. नाही तर मग आपण कुठल्या तरी जिल्हा परिषद शाळेमध्ये, मंगल कार्यालयामध्ये, देवळामध्ये अत्यंत भयान स्थितीमध्ये 10-15 दिवस या पूरग्रस्त गावांमधले लोक राहतात. आणि त्यामुळे बोटींचा आता विचार केला आहे, पण बोटींसारख्या अशा अनेक योजना आपण केल्या पाहिजेत. त्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करू असं सगळ्यांना आवाहन करतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.